या गावाचंच नाव रायरेश्वर असल्यामुळे त्याला रायरेश्वर शंभू महादेव असं नाव पडलेलं आहे. रायरेश्वर गावचं नाव आहे, पण तो शंभू महादेवच आहे तसं बघितलं तर. पण रायरेश्वर शंभू महादेव असं त्याचा उल्लेख केला जातो. आणि महाराजांनी 15व्या दिवशी 27 एप्रिल 1645ला शपथ घेतली आणि त्यावेळेस सप्तमी होती. तो उत्सव आजही इथे आम्ही लोक साजरा करत असतो. स्वराज्य शपथची सोहळा चैत्र शुद्ध सप्तमीला साजरा होतो. चैत्र शुद्ध पंचमीला देवाची यात्रा असते, मोठी यात्रा असते आणि तिसऱ्या दिवशी शपथ ही सोहळा साजरा केला जातो या ठिकाणी. त्यावेळेला प्रचंड लोक येतातच. महाशिवरात्राचा उत्सव असतो आणि चैत्र पंचमीला देवाचा फार मोठा उत्सव असतो. त्यावेळेला सगळे आपले या परिसरातील लोक या ठिकाणी येत असतात. गुरुजी, तुम्हाला कधी प्रचिती आली आहे का मंदिरामध्ये की असं काहीतरी अद्भुत कधी दर्शन किंवा काय असं? बरेच वेळा तुमची इच्छित मनोकामना जर तुमची तर श्रद्धा असेल, भावना असेल आणि तेवढा विश्वास असेल तर त्याची प्रचिती येते. अशी तुमची श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, तर त्याचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना तर आपलं सामान्य माणसं होता. छत्रपती शिवाजी महाराज एवढं मोठं यश मिळणं शक्य होतं का? आहे का शक्य? बरोबर. आपली प्रासावर कशामुळे झाल्या? छत्रपती त्यांचा अवतार शिवाचाच होता आणि हे अशी अवतार जन्म येतात ना, त्यांच्या घराण्यामध्ये काहीतरी 3-4 पिढीची पुण्याही असते. म्हणून असे संत किंवा महापुरुष जन्माला येतात की आता त्याच्या मागच्या पिढ्याची 3-4 पिढ्या भक्ती सरत आली होती. तशी त्या शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये 2-3 पिढ्या शिवाची भक्ती सरत होती आणि म्हणून शिवानी त्यांच्या ठिकाणी अवतार घेतला. जिजाबाईंची इच्छा होती, प्रथा त्यांची फार मोठी भक्ती होती शंकराची आणि त्या भक्तीमुळे त्यांच्या पोटी हाही रत्न जन्माला आला. हे विशेष आहे. अच्छा गुरुजी, तुमची कितवी पिढी म्हणजे मंदिराची सेवा करते? जशी जंगम या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या पूर्वजापासून तुम्ही इथं आहात. काय वाटतं तुम्हाला की मंदिराबद्दल की अजून ह्याच्यामध्ये काय परिवर्तन व्हावं किंवा व्हायला पाहिजे? आणि आज आम्ही हिंदू म्हणून जगतोय त्याला कारण हे राहायचं आशीर्वाद आहे. हे कसं असायला पाहिजे? तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे त्याचा आणि भक्तांनी सुद्धा याच्याकडे झगडलं पाहिजे. या ठिकाणी सुविधा काय मंदिर व्हायला पाहिजे, चांगलं भव्य मंदिर असं. हे पुरातन तसंच राहू द्या, पण आजूबाजूला मोठमोठे पिलर उभे करून असं दिव्य मंदिर करू शकतो आपण. तर ते स्वप्न करणं तुमच्या आमच्या भक्तांचं काम आहे. आता आधुनिक काळामध्ये तुम्हाला काय गरजा भासतात येतं म्हणजे आरोग्याच्या? पडलं त्याला ढुळीत घेऊन खाऊ जावं लागते, ढुळीत घेऊन. आणि पावसात तर भयंकर परिस्थिती बिकट असते. तेव्हा जर आजारी पडला किंवा एखादा संसर्ग झाला, सर्पदोष झाला तर त्याला त्या ढुळीत घाऊन खाली घेऊन लागते. आता इकडे रुडा आलाय खाली, पण उर्वरित सुविधा असल्यामुळे कसं काय सगळंच आम्हाला डोक्यावर आणावं लागतं सगळं साहित्य. अडचण आहे. ठीक आहे, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही खूप छान माहिती दिली. मी माझ्या प्रेक्षकांना विनंती करतो की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या त्या तर नमस्कार मित्रांनो. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती आणि आपली नैतिक जबाबदारी अशी आहे की हे गडकोट हे संरक्षण करावं. काही मूलभूत अडचणी या इथल्या